कोल्हापूरच्या इचलकरंजी शहराशेजारील कबनूरमध्ये शिवशंभूंचा अपमान केल्याचा आरोप आहे आणि याच्याच निषेधार्थ कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हा मोर्चा निघणार आहे। छत्रपती संभाजी महाराज चौकात या मोर्चाचा समारोप होईल। तर कोल्हापूरच्या इचलकरंजी शहराशेजारील कबनूरमध्ये शिवशंभूंचा अपमान केल्याचा आरोप होतोय आणि याच्याच निषेधार्थ कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येतोय। एकूणच आपण पाहतो की कबनूरमध्ये काही दिवसापूर्वी एका महिलेनं शिवशंभूंच्या फोटोचा अवमान केला अशा प्रकारचा आक्षेपाचा मुद्दा आहे आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की या ठिकाणी आंदोलनात या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू बांधव उभारलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की धर्मवीर संभाजी चौकापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि तिथून पुढे गांधी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारे कोणी जर अपमान करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यालाच घेऊन या ठिकाणी मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण पाहतो या मोर्चामध्ये हिंदू बांधव सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आमदार जगताप असतील किंवा इचलकरंजीचे आमदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच आपण पाहतो की म्हणणं असं आहे की जो अपमान झाला तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही। भूमिका काय आहे तुमची मोर्चामध्ये सहभागी झालेला? आमची भूमिका इतकीच आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू असताना त्यांच्याबद्दल आणि पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद बोललं जातंय। तर हे फक्त महाराष्ट्रीयन किंवा मराठी म्हणून नव्हे तर संबंध हिंदुस्थानी लोकांसाठी हा आत्मसंयमाचा किंवा आत्मसन्मानाचा मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये धर्म हा बाजूला ठेवून ते आपले आराध्य आहेत आणि लोकनेते आहेत, त्यांनी स्वराज्य स्थापन केले ही भावना लोकांनी लक्षात ठेवावी। सर्व धर्माचा आदर करणं हेच संविधान शिकवते आणि संविधानाप्रमाणे तुम्ही वागायला शिका, एवढीच आमची अपेक्षा आहे। आपण पाहिलं की ज्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्या महिलांनी सुद्धा सांगितलं की अशा प्रकारचं जर अपमान कोणी करत असेल तर आम्ही गप्पा बघत बसणार नाही, त्याला ॲक्शनला रिॲक्शन ही दिलीच जाईल। तर शिवाजी महाराज चौकापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संभाजी महाराज चौकामध्ये या मोर्चाचा समारोप होणार आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चा हा निघालेला आहे। मोठ्या संख्येनं यामध्ये नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे। कबनूरमध्ये शिवशंभूंचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याच्याच निषेधार्थ हा मोर्चा निघाल्याचं दिसतंय। घोषणाबाजी देखील सुरू आहे। संग्राम जगताप आणि राहुल आवाडे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालाय। मोठ्या संख्येनं महिलांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। आम्ही असा अपमान सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका या सगळ्याच मोर्चेकरांनी घेतलेली आहे। घोषणा देत हा मोर्चा पुढे जातोय। इचलकरंजीतून हा हिंदू जन आक्रोश मोर्चा आपण पाहतोय। कबनूरमध्ये शिवशंभूंचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि याच्याच निषेधार्थ हा हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालाय। मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। 2 दिवसांपूर्वी कबनूरमध्ये शिवशंभूंचा अपमान करण्यात आलेला होता आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। संग्राम जगताप आणि राहुल आवाडे हे देखील या मोर्चात सहभागी झाले।